नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित पुणे. आपले हे चॅनल ॲस्ट्रो तारॉटने आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, ऑगस्ट 2025 मध्ये 4 मोठे ग्रह आपली स्थिती बदलणार आहेत. गोचर करून एका राशीतून दुसऱ्या राशीत किंवा एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात जाणार आहेत. ज्यामुळं सर्व राशीच्या लोकांना काही प्रमाणात शुभ लाभ मिळण्याची शक्यता आहे. सर्वच राशीच्या लोकांना. विशेषतः सूर्य, बुध, शुक्र यासारख्या ग्रहांच्या स्थितीत बदल होणार आहे. यामुळे काही राशींना विशिष्ट प्रकारचे विशेष करून लाभ मिळतील, तर काही राशींना संमिश्र परिणाम भोगावे लागतील. यामध्ये सगळ्यात प्रथम तर आपण बघितलं तर राजकुमार बुध जे आहेत, ग्रहांचे राजकुमार बुध जे 9 ऑगस्टला कर्क राशीत उदय होणार आहेत आणि त्यानंतर ते 11 ऑगस्ट रोजी मार्गी होतील आणि त्यानंतर ग्रहांचे राजा सूर्य हे देखील राशी बदल करून 17 ऑगस्टला सिंह राशीत गोचरभ्रमण करणार आहेत आणि कर्क राशीतून ते आपला प्रवास संपवतील आणि 21 ऑगस्ट रोजी सुख आणि सौभाग्याचे कारक शुक्र महाराज हे देखील कर्क राशीत येतील. त्यांचे हे भ्रमण एकूणातच सर्वांनाच काही शुभकारक घटना, शुभयोग किंवा आपण काय म्हणतो त्याला, की चांगल्या घटना घडवण्याकरता कारणीभूत होतील. आणि महिन्याच्या शेवटी 29 ऑगस्ट रोजी बुध महाराज हे कर्क राशीत प्रवेश करतील आणि प्रवेश केल्यानंतर ते कर्क राशीतच अस्त होतील. आता इथे कसं आहे, की मार्गी झालेले बुध महाराज हे कर्क राशीत अस्त होत आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीच म्हणजे 30 ऑगस्ट रोजी बुध महाराज सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. आहे का नाही गंमत ग्रहांची. ग्रहांचं जे गोचर होत असतं ते अव्याहतपणे चाललेली प्रोसेस आहे. त्यामुळे ग्रह म्हणजे 29 तारखेला ते कर्क राशीत अस्त होतात बुध महाराज आणि 30 तारखेलाच ते सिंह राशीत प्रवेश करत आहेत. म्हणजे ऑगस्ट महिन्यातला हा ग्रहण योगाचा किंवा ग्रहांचा जो गोचर भ्रमण आहे त्यामुळे सिंह राशीतील सूर्य आणि केतू आणि त्यांच्यावरती सप्तम स्थानातून त्यांच्या म्हणजे कुंभ राशीतून राहूची दृष्टी ही एक प्रकारे ग्रहण योगाचा देखील योगायोग बनवते. बरोबर आहे ना. आणि 10 ऑगस्ट रोजी मनाचा कारक चंद्र कुंभ राशीत प्रवेश करतोय. मुख्य लक्षात घ्या इथे की त्यावेळेला हे 10 ऑगस्टची तारीख का म्हणालोय मी स्पेसिफिकली, कारण त्यावेळेला ते पूर्णपणे राहूच्या छायेमध्ये किंवा राहूच्या सोबत त्यांचा असणार आहे. जिथे छायाग्रह राहू हा आधीपासूनच उपस्थित आहे. अशा परिस्थितीत कुंभ राशीत देखील एक ग्रहयोग तयार झाला होता 10 तारखेला. त्याच वेळी ऑगस्टमध्ये 13 ऑगस्टला मी ज्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलाय, पुनर्वसू राशीतनं नक्षर करणारा गोचर भ्रमण करणारा गुरु महाराजांचा. त्याला तुम्ही सर्वांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे. मनःपूर्वक धन्यवाद. तर हे गुरु महाराज मिथुन राशीतच आणि पुनर्वसू नक्षत्रातून गोचर भ्रमण करणार आहेत. मंगळ महाराज हे कन्या राशीत आणि शनी महाराज हे मीन राशीतून भ्रमण त्यांचं ऑलरेडी चालू आहे. आणि या संपूर्ण कालावधीमध्ये ग्रहांचा जो बदल होतोय परिस्थितीमध्ये त्याचा परिणाम पाहायला गेलं तर ऑगस्टमध्ये सूर्य सिंह राशीत प्रवेश करतात, ज्यामुळे काही राशींना सकारात्मक ऊर्जा मिळेल. कारण सूर्य महाराज हे स्वतःच्या राशीत स्वतःच्या घरात येत आहेत. भले तिथे केतू असू द्यात, इट डझंट मॅटर, परंतु तो सर्वच राशींच्या लोकांना आत्मविश्वास वाढवण्याकरता कारणीभूत ठरेल. बुध महाराज ऑगस्टमध्येच कर्क आणि सिंह राशीमध्ये भ्रमण करतील. याचा काही राशींवरती सकारात्मक परिणाम होईल तर काही राशींना संमिश्र परिणाम मिळतील. शुक्र महाराज मी म्हणतो तसं ऑगस्टमध्येच कर्क राशीत प्रवेश करते, ज्यामुळे प्रेम, वैवाहिक जीवन, सुसंवाद यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. मंगळ महाराज देखील ऑगस्टमध्येच राशी परिवर्तन करेल, ज्यामुळे काही राशींना ऊर्जा, उत्साह मिळेल. आता यातल्या मुख्य शुभ राशी कोणत्या आहेत तर मी पुढे 12 राशींचे सांगतोय, पण यातले सगळ्यात जास्त शुभ परिणाम मिळणार आहेत ते मिथुन, कर्क, सिंह, वृश्चिक आणि मीन या राशींना काही अतिशय शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत. इतर राशींना सुद्धा म्हणजे या सगळ्याच राशींना 12च्या 12 राशींना या ग्रहांच्या एकूणातच 4-5 ग्रहांचं जे संक्रमण आहे त्याचा परिणाम काही प्रमाणात प्रभाव काही प्रमाणात जाणवणार आहे. काही राशींना सकारात्मक आहे, काही राशींना संमिश्र परिणाम मिळणार आहेत. तर चला पाहूयात आपण प्रत्येक राशीला मिळणारे शुभ लाभ म्हणूयात किंवा शुभ परिणाम किंवा शुभयोग, त्याचे प्रभाव, त्याचे परिणाम आणि सर्वच राशींना
काय काळजी घेतली पाहिजे, म्हणजे काय काळजी घेतली पाहिजे या अर्थाने ना आपण म्हणतो ना, जास्त गोड खाऊ नको, तर शुगर वाढेल किंवा शुगरचा त्रास होईल. अगदी तसंच. काही धोके आहेत. जेव्हा सगळे शुभपरिणाम असतात ना, तेव्हा काही छोट्याशा काळजी घ्याव्या लागतात. त्याला धोके म्हणणं चुकीचं ठरेल, काळजी घ्यावी लागतात. ती काळजी काय घेतली पाहिजे ते पण सांगतो आणि उपाय. तर पाहूयात मेष ते मीन राशी सर्व राशीच्या जातकांना नेमका काय परिणाम होईल ते. मेष राशी. मेष राशीला शुभ लाभ जर का म्हणाल तुम्ही, तर आर्थिक स्थिती सुधारणार आहे. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. करिअरमध्ये नवीन संधी मिळणं किंवा प्रमोशन होणं किंवा आपण काय म्हणतो ना त्याला, की नवीन काही प्रोजेक्ट मिळणं अशा घडतील संधी घडतील. त्यानंतर धाडस वाढेल तुमचं. परिणाम म्हणाल तर आत्मविश्वास वाढलेला आहे. पण कामात थोडा संघर्ष करावा लागू शकेल. काळजी म्हणाल तर रागावरती नियंत्रण ठेवा आणि घाईघाईत कुठलाही निर्णय घेऊ नका. धोका म्हणाल तर उतावळेपणा करू नका. उतावळेपणा जितका टाळता येईल तितका टाळा. कामाच्या ठिकाणी संघर्ष आहे, तर तो संघर्ष बेटरमेंट करता म्हणजे काहीतरी चांगलं घडवण्याकरता त्या संघर्षाचा उपयोग करून घ्या. आणि नोकरीमध्ये ज्या नवीन संधी मिळणार आहेत, तर त्या संधी कशा स्वरूपाच्या आहेत, तिथे कामाचा प्रोफाईल काय असेल, काय असेल, हे सगळं जाणून घेऊन, माहिती घेऊन मगच पाऊल टाका. परंतु एकूणातच तुमच्या बाबतीत म्हणाल तर हा कालावधी तसा चांगला आहे. उपाय म्हणून काय कराल ना, तर तुम्ही रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर तांब्याच्या पात्रामध्ये पाणी घेऊन सूर्य महाराजांना अर्घ्य द्या आणि मंगळवारी हनुमंताला गूळ आणि हरभरा डाळ याचा नैवेद्य अर्पण करा. पुढची राशी वृषभ राशी. वृषभ राशीचा एकूणच जर का शुभ लाभ किंवा शुभ परिणाम किंवा शुभफळ म्हणलं तर स्थावर मालमत्तेत काही फायदा होईल. घरगुती आघाड्यावरती काही प्रगती आढळून येईल तुम्हाला. त्याचबरोबर आपण काय म्हणतो त्याला ना, की कुटुंबामध्ये एक प्रकारचं आनंदाचं वातावरण राहील आणि जमीन जुमल्याचं काही काम असेल तुमचं स्वतःच्या, तर त्या कामामध्ये पेंडिंग राहिलं तर त्यात यश मिळेल. हे झालं शुभ परिणाम. याच्यामध्ये तुम्हाला लाभ तर सांगितलं, की आर्थिक स्थिती तुमची स्थिर राहणार आहे. प्रेम संबंध सुधारतील. काळजी काय घ्यायची तुम्ही, तर आरोग्याची काळजी घ्या आणि कामाच्या ठिकाणी कसल्याही प्रकारचे वाद टाळा. अ, धोका म्हणाल तुम्ही किंवा काळजी काय म्हणाल, तर अचानकपणे खर्च वाढणार आहेत. तर ते कसे कंट्रोल करायचे किंवा त्याच्यावरती कशी मात करायची. अचानक वाढलेल्या खर्चावरती ते याचं तुम्हाला काहीतरी बजेट बसवावं लागेल. घरगुती वातावरण जरी आनंदाचं असलं, तरी त्यामध्ये आपण काय म्हणतो ना, मिठाचा खडा किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे. तर ती काळजी तुम्हाला या काळात घेतली पाहिजे. उपाय म्हणून काय कराल ना, तर देवी लक्ष्मीची पूजा करा आणि शुक्रवारीच काय करा तुम्ही देवी लक्ष्मीला पांढरे फूल, गजरा, अत्तर, हळद-कुंकू असं अर्पण करा. पुढची राशी मिथुन राशी. मिथुन राशीला एकूणातच शुभ लाभ, शुभ परिणाम, शुभयोग काय म्हणाल तर नवनवे संपर्क होणं, प्रवासातून लाभ होणं, छोटे-मोठे प्रवासाच्या संधी मिळणं. त्याचबरोबर आपण काय म्हणतो त्याला तुमच्याकरता ज्या गोष्टी आत्तापर्यंत अप्राप्त होत्या, त्या प्राप्त होण्याच्या दृष्टीने तुम्हाला आपण काय म्हणतो ना, प्रगती होईल तुमची त्या बाबतीत. संवाद कौशल्य सुधारेल, करिअरमध्ये प्रगती होईल. त्याचबरोबर व्यावसायिक आहेत मिथुन राशी, त्यांना व्यवसायातून फायदा होईल. जे विवाह इच्छुक आहेत त्यांना विवाहाचे नवनवीन प्रस्ताव येतील त्यांच्यापुढे. मित्र-मैत्रिणींकडून तुम्हाला मदत मिळेल. काळजी म्हणाल तर एक अनावश्यक खर्च तुम्हाला टाळावा लागतील आणि खास करून मिथुन राशीच्या लोकांना पोटाच्या काही समस्या असतील तर त्याच्यावरती लक्ष द्या. त्याची काही औषधोपचार करा. त्याचे काही पथ्यपाणी सांगितले असतील डॉक्टरांनी तर ते पथ्यपाणी पाळा. आणि काळजीमध्ये आणखीन एक आहे, की गैरसमजांमुळे नात्यांमध्ये ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. तर ते गैरसमज होणारच नाहीत याची तुम्ही खबरदारी घ्या. आणि प्रवासामध्ये आता तुमचे प्रवासाचे योग तर आहेतच. प्रवासातून लाभ पण आहे. पण प्रवासामध्ये काही आपण म्हणतो ना एक प्रकारचे काही अडथळे येणं वगैरे प्रकार होण्याची शक्यता आहे. तर ते संभाव्य अडथळे, संभाव्य आपण काय म्हणतो ना त्याला डिले कशामुळे होतोय, हे तुम्ही खबरदारी घ्या. त्याची काळजी घ्या आणि बाकी प्रवासातनं तुम्हाला लाभ होणार आहेतच. विवाह इच्छुक जे आहेत त्यांना विवाहाचे प्रस्ताव येतील. ते प्रस्ताव विचारपूर्वक किंवा आपण काय म्हणतो ना त्याला, योग्य त्या तज्ञ लोकांचा सल्ला घेऊन, घरातल्या वरिष्ठांचा सल्ला घेऊन, मग त्यानुसार त्याच्यावरती पुढचं पाऊल टाका. उपाय म्हणून काय कराल ना, तर मिथुन राशी जातकांनी सगळ्यात बेस्ट एकच उपाय आहे. श्री गणेशाची जेवढी उपासना करता येईल तेवढी उपासना करा. आता गणेश महाराजांचं आगमन होणारच आहे 10 दिवस. तो गणेश उत्सव पूर्ण थाटामाटात आणि पूर्ण तन्मयतेने
पूर्ण आपण काय म्हणतो ना, भक्तिभावाने साजरा करा. गणेशाची उपासना करा. पुढची राशी कर्क राशी. कर्क राशीला शुभ परिणाम, शुभ लाभ त्याचं जर का बघायला गेलं, तर करिअर, प्रेम जीवनात सुधारणा होतील. जुनी जी तुटलेली नाती होती किंवा अंतर पडलेली नाती होती किंवा जो काही दुरावा निर्माण झाला होता, तर ती नाती सुधारतील तुमची. त्याचबरोबर तुमची तसं पाहायला गेलं ना, तर आत्ताच्या काळातली ही तशी शुभ या सदरात मोडणारी रास आहे. बुध, शुक्र तुमच्या राशीत असल्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. लाभमध्ये आर्थिक परिस्थितीत मोठी आणि भरघोस सुधारणा होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. अ, काळजी काय घ्याल तर भावनिक निर्णय घेऊ नका. भावनिक होऊन आपण म्हणतो ना इमोशनल अटॅचमेंट, इमोशनली मी थोडा इमोशनल झालो वगैरे, तर ते भावनिक निर्णय घेऊ नका. व्यवहाराच्या पातळीवरती, मानसिक पातळीवरती किंवा अ, निर्णय घेताना सल्ला घेऊन तज्ञांचं मार्गदर्शन, वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन निर्णय घ्या. भावनिक निर्णय घेऊ नका आणि तब्येतीत थोडेसे चढ-उतार दिसतायत, तर त्याची जी काही काळजी घ्यायची रेग्युलर चेकअप वगैरे आहे किंवा रेग्युलर रूटीन लाईफमध्ये तुम्ही ते कसं बसवताय, ते बघा. आणि जास्त आत्मविश्वासाने कुठल्याही प्रकारचा घाई-गडबडीत चुकीचा निर्णय घ्यायचा नाही, ही सगळ्यात महत्त्वाची काळजी तुमच्याकरता. उपाय म्हणाल ना, तर तुम्ही एकच करा. कर्क राशीचे स्वामी चंद्र महाराज स्वतः आहेत. त्यामुळे संध्याकाळी रात्री जेव्हा चंद्र उदय होतो, त्यावेळेला चंद्र महाराजांना अगदी कपभर दूध याचं अर्घ्य द्या आणि चंद्राच्या प्रकाशामध्ये थोडा वेळ 15 ते 20 मिनिटं व्यतीत करा. म्हणजे चंद्रप्रकाश तुमच्या अंगावरती पडला पाहिजे अशा प्रकारे तो कालावधी तिथे घालवा. पुढची राशी सिंह राशी. सिंह राशीला शुभ परिणाम, शुभ लाभ, शुभयोग म्हणाल तर आत्मविश्वास वाढ आहे. कारण स्वतः राशी स्वामीच तिथं राशीत येऊन बसणार आहेत तुमच्या. तुमचे नेतृत्व क्षमता जी आहे ना, तिला वेगळे कंगोरे मिळतील किंवा वेगळा आयाम मिळेल किंवा आपण काय म्हणतो ना त्याला, की आपण हे काम करू शकतो. हा कॉन्फिडन्स तुमच्यात सुद्धा नव्हता आणि तुम्हाला जे काम सोपवतात त्यांच्यात सुद्धा नव्हता. तर त्यामुळं तुमच्यातली कामाची क्षमता, तुमची नेतृत्व क्षमता, तुमची काहीतरी वेगळं करायची वृत्ती आणि तयारी आणि क्षमता ही अ, दिसून येईल या काळात. अ, आत्मविश्वास वाढलेला असणार आहे तुमचा. समाजामध्ये मान-सन्मान मिळेल. करिअरमध्ये मोठी प्रगतीची द्वारे खुलतील, मोठी प्रगती होईल. सरकारी कामं जी काही करू इच्छिता तुम्ही त्या सरकारी कामांमध्ये यश मिळेल. काळजी काय घेतली पाहिजे, तर वाढलेला आत्मविश्वास किंवा आपण काय म्हणतो ना त्याला अ, समाजात मिळणारा मान-सन्मान यामुळे एक सुपेरिटी कॉम्प्लेक्स येतो आपल्याला. अहंकारामध्ये वाढ होते. तर कुठल्याही परिस्थितीत अहमचा वारा लागू देऊ नका. अहंकारामध्ये वाढ होऊ देऊ नका. अहंकारापासून दूर राहा. आरोग्याची काळजी तर तुम्हाला घेतलीच पाहिजे कारण सूर्य महाराज सिंह राशीमध्येच ग्रहण योगात सुद्धा आहेत. थेट ग्रहण नाहीये, परंतु ग्रहण योग आहे. कारण केतू महाराजांबरोबर युती आहे आणि आपण काय म्हणतो त्याला ना, एक प्रकारे राहूची सप्तम दृष्टी आहे. बरोबर ना? त्यामुळे ते एक आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी घेताना ही काळजी घेतलीच पाहिजे. स्पेसिफिकली 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 षडाष्टक होतोय शनी महाराजांचा. मीन राशीतले जे शनी महाराज आहेत, ते तुमच्या स्थानापासून अष्टम स्थानातनं गोचरभ्रमण होत आहे त्यांचं. त्यामुळे तुम्हाला त्या षडाष्टकाचे सुद्धा काही संभाव्य त्रास होऊ शकतात. शनी-रवी षडाष्टक. परंतु एकूणच काय आहे ना, की जास्त जबाबदारी वाढली, काम वाढलं, आत्मविश्वास वाढलाय, नेतृत्व क्षमता विकसित झाली किंवा तुम्ही नेतृत्व करायला लागलाय. त्यामुळं मानसिक आणि शारीरिक थकवा येण्याची शक्यता आहे. तर ते योग्य त्या प्रमाणात आहार घ्या. योग्य त्या प्रमाणात विश्रांती घ्या आणि त्याचं एक टाईम टेबलच बनवा तुम्ही. उपाय म्हणून काय करणार तर सगळ्यात बेस्ट आहे. तुमच्या राशीचे स्वामी जे सूर्य महाराज आहेत, त्यांचं आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करा आणि दररोज सकाळी सूर्य महाराजांना तांब्याच्या पात्रातून अर्घ्य द्या. पुढची राशी कन्या राशी. कन्या राशीला शुभ लाभ, शुभ योग, शुभ परिणाम जर का बघायला गेलं तर काय होईल? तर परदेशाशी संबंधित किंवा परदेशी कंपनीत जे कोणी जॉबचा प्रयत्न करत होते किंवा परदेशी कंपनीत काम करतायत. भले ते इंडियातच, भारतातच काम करत असतील, पण कंपनी फॉरेनची आहे, एम-एन-सी वगैरे. तर तिथे तुम्हाला प्रगती झालेली आढळेल. त्याचबरोबर तुम्हाला तिथं नवनवीन संधी मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला आपण काय म्हणतो ना त्याला एक प्रकारचं जे परदेशवारी करू इच्छितात त्यांना परदेशवारीची देखील संधी मिळू शकते. अ,
आणखीन सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ना, की तुम्हाला धनप्राप्तीचे योग आहेत, पण तो खर्चाचे योग देखील आहे. तर त्याचं जरा तुम्ही बॅलन्सिंग करा, तारतम्य पाळा आणि ते बजेट बनवून त्याचं हे करूनच तुम्ही खर्चाचं नियोजन ठेवा. तुमच्या बाबतीत काय होणार आहे, एक तर धनप्राप्तीचे योग खूप स्ट्राँग आहेत कन्या राशीकरता, एक भाग झाला. दुसरी भाग चांगली बाजू कुठली आहे, तर आध्यात्मिक कल वाढेल तुमचा किंवा अध्यात्मामधली रुची वाढेल. तिसरी बाबतीत काय होईल ना, की आपण म्हणतो ना, परदेशी संबंधित कामामध्ये किंवा परदेशी संबंधित शिक्षण किंवा वास्तव्य किंवा जाणं याच्यामध्ये प्रगती होईल. परंतु आपण काय म्हणतो ना, सावधगिरी किंवा काळजी, तर परदेशी कामामध्ये विलंब देखील होण्याची शक्यता आहे. तर तो विलंब कसा टाळता येईल, हे बघून घ्या. गुप्त शत्रूंचा तुम्हाला अडथळा, त्रास किंवा गुप्त शत्रूंच्या कार्यवाया वाढायची शक्यता आहे. ती काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की तुम्ही आता या संपूर्ण काळामध्ये कर्ज घेण्यापासून आणि कर्ज देण्यापासून स्वतःला वाचवा, टाळा. उपाय म्हणून काय कराल ना, तर बुधवारी तुम्ही एकतर ओम भूम बुधाय नमः या मंत्राचा जप करा. हिरव्या रंगाचे कपडे परिधान करा किंवा किमान हिरव्या रंगाचा रुमाल, हिरव्या रंगाचा पेन तरी जवळ बाळगायला सुरुवात करा आणि विष्णू सहस्त्रनामाचा जप करा. पुढची राशी तुला राशी. तुला राशीकरता जर का पाहायला गेलं तर शुभ लाभ, शुभ परिणाम, गोष्टी काय घडतील हे बघायला गेलं तर मित्र, नेटवर्किंग मधून फायदा होईल. तुमचं मित्रांचं सर्कल एक्सपांड होईल. तुमचं नेटवर्क एक्सपांड होईल किंवा जे काही ऑनलाईन करायचा प्रयत्न करतायत, ऑनलाईन काम असेल, वर्क फ्रॉम होम असेल किंवा YouTube वगैरे बनवतायत किंवा वेगवेगळ्या रील्स बनवणारे जे कोणी तूळ राशीचे असतील, जे ऑनलाईन सोशल प्लॅटफॉर्ममध्ये चमकू इच्छितात किंवा काही करू इच्छितात, तर त्यांना अनेक नवनवीन संधी मिळतील आणि त्यातून त्यांना फायदा देखील होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ पदरात पडतील. त्याचबरोबर उत्पन्न वाढेल. उच्च अधिकाऱ्यांकडून तुम्हाला हवी ती मदत मिळेल. मग ती कामाच्या ठिकाणी असेल किंवा समाजामध्ये असेल. आर्थिक लाभ वाढणार आहे. तुम्ही सामाजिक कार्यात तुमचा सक्रिय सहभाग राहणार आहे, वाढणार आहे. म्हणजे जसे काही लग्न किंवा आता लग्नाचा तर सीझन नाहीये, परंतु एनिवे आता घरोघरी गणेश येणारच आहे. तर त्यामुळं गणेश मंडळामध्ये कोणी सहभागित्व असेल तर त्यात किंवा घरातल्या गणेशोत्सवामध्ये किंवा तुम्ही ज्या सोसायटीत राहता तिथे किंवा मित्रांच्याकडे काही कार्यक्रम आहेत, नातेवाईकांमध्ये काही कार्यक्रम आहेत, तर तिथं तुमचा सहभाग व्हाल त्यात किंवा सक्रिय सहभाग असेल किंवा त्यात पार्टिसिपेट तुम्ही कराल. मित्रांनो, काळजी म्हणून काय करायची ना तूळ राशीच्या जातकांनी, तर गुंतवणूक करताना योग्य त्या तज्ञ लोकांचा सल्ला घेतल्याखेरीज गुंतवणूक करू नका. मित्रांनी नेटवर्किंग एक्सपांड होणार आहे तुमचं. परंतु जुने मित्र आणि नवीन मित्र यांच्याशी कसलाही गैरसमज होणार नाही तुमच्याविषयी किंवा तुमच्यामुळे किंवा तुमच्याबद्दल याची खबरदारी घ्या किंवा तुम्हाला सुद्धा कुठल्या मित्रांविषयी काही गैरसमज असतील तर ते टाळायचा प्रयत्न करा किंवा दूर करून घ्यायचा प्रयत्न करा. मी म्हणालो तसं उत्पन्न वाढणार आहेच. परंतु वाढलेलं उत्पन्न याच्यामध्ये धोका किंवा काळजी अशी आहे ना, की गुंतवणूक करताना ती चुकीची गुंतवणूक होणार नाही याची खबरदारी घ्या. कौटुंबिक वाद टाळा. कुटुंबामध्ये सुसंवाद तुमच्या बाजूने ठेवायचा प्रयत्न करा. आणि जर का काही वादाची परिस्थिती निर्माण झाली, उभी राहिली असं दिसतंय, तर शक्यतोवरती ते टाळायचा प्रयत्न करा आणि बोलताना शब्दांचा वापर योग्य तो प्रकारे करा. कटू शब्द, कठोर शब्द हे वापरू नका. बरोबर आहे? उपाय म्हणून काय कराल ना, तर देवी लक्ष्मीची पूजा करा. देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घ्या. देवी लक्ष्मीचं देवी सूक्ताचं पठण करा. देवी लक्ष्मीची ओटी भरा. देवी लक्ष्मीला गजरा, माळ, फुले, आपण काय म्हणतो ना, ते ओटी भरणं हे काम करा. अत्तर अर्पण करा देवी लक्ष्मीच्या ओटीमध्ये. पुढची राशी वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला शुभ लाभ, शुभ परिणाम, शुभ योग जर का बघायला गेलं तर करिअरमध्ये बढती, वरिष्ठांची सहकार्य, वरिष्ठांचे सहकार्य किंवा वरिष्ठांचं तुम्हाला खास करून मार्गदर्शन मिळायची शक्यता आहे. आणि कामाच्या ठिकाणी यश मिळेल. तुम्हाला नवीन नेतृत्व करण्याची संधी मिळेल. करिअरमध्ये प्रगती मी म्हणालो तशी. नवीन योजना सुरू करण्यासाठी मग त्या तुम्ही स्वतः सुरू करा किंवा कामाच्या ठिकाणी तुमच्यावरती ती जबाबदारी म्हणून काही नवीन प्रोजेक्ट मिळणं किंवा नवीन जबाबदारी तुमच्या अंगावर पडणं या गोष्टी घडू शकतील. त्याकरता हा अतिशय चांगला कालावधी आहे. पण काळजी किंवा आपण काय म्हणतो ना त्याला, की काय केलं नाही पाहिजे. तर वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. भले ते टू व्हीलर चालवा, फोर व्हीलर चालवा कसलंही. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. त्याचबरोबर ऑफिस पॉलिटिक्समध्ये तुम्ही स्वतःहून बळी पडायची शक्यता आहे. तर ऑफिस पॉलिटिक्समध्ये तुम्ही एकतर इन्व्हॉल्व होऊ नका किंवा असेल चालू काही पॉलिटिक्स तर त्यापासून 4 हात दूर राहा.
वरिष्ठांचं सहकार्य मिळणार आहे, परंतु सहकार्य मिळतं तेव्हा लक्षात ठेवा, जे काम करतात त्यांना माहिती आहे, वरिष्ठांचं सहकार्य मिळतं तेव्हा ते एक गोष्ट देऊन 10 गोष्टी तुमच्याकडून काढून घेतात. तेव्हा ती खबरदारी घ्या, की त्यांची अपेक्षा तुमच्याकडून काय आहे, हे जाणून घेऊन त्या पूर्ण करायचा प्रयत्न करा. त्यांच्या टाईमलाईननुसार, त्यांच्या टाईम फ्रेमनुसार, तुमच्या सोयीनुसार नव्हे. त्यामुळे वरिष्ठांचा विरोध सुद्धा तुम्हाला सहन करावा लागू शकतो. त्यांचा रोष सहन करावा लागू शकतो किंवा त्यांची नाराजी सुद्धा तुम्ही ओढवू शकता. उपाय म्हणून काय करा ना, वृश्चिक राशी जातकांनी सगळ्यात बेस्ट त्यांच्याकरता एकच आहे. डेली संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर हनुमान चालीसाचं पठण करा. पुढची राशी धनुराशी. धनुराशीच्या जातकांना, लोकांना काय शुभ लाभ, शुभ योग, काय शुभ गोष्टी काय? हे बघायला गेलं तर शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना लाभ पदरात पडेल. त्यांना काही त्यांचे रिझल्ट्स वगैरे चांगले लागतील. परदेश प्रवासामध्ये प्रगती होईल. भाग्यवृद्धीचा कालावधी आहे धनुराशी जातकांकरता आता खास करून. त्याचबरोबर भाग्याची साथ मिळेल. आध्यात्मिक कामांमध्ये रुची वाढेल किंवा आध्यात्मिक आपण काय म्हणतो ना त्याला, तुमचा आध्यात्मिक वावर वाढेल. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वावर वाढेल. उच्च शिक्षणात यश मिळेल. धार्मिक यात्रा होण्याची, छोट्या-मोठ्या धार्मिक यात्रा होण्याची शक्यता आहे. काळजी म्हणून काय कराल ना घ्याल, तर अनावश्यक गरज नसलेले प्रवास टाळा. अ, आरोग्याकडे तुमच्या दुर्लक्ष करू नका किंवा हेळसांड करू नका खाण्यापिण्याच्या सवयींकडे. बरोबर आहे. त्याचबरोबर प्रवासामध्ये काही किरकोळ अडथळे येतील, तर त्याची काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं आरोग्याच्या आघाडीवरती तुम्ही आपण काय म्हणतो ना त्याला, एक प्रकारचं काही प्रिकॉशनरी मेजर्स घेणं किंवा पथ्यपाणी पाळणं किंवा आपण म्हणतो ना ते चेकअप वगैरे करून घेणं, काय असेल तर ते करून घ्या. बरोबर आहे. अ, उपाय म्हणून काय कराल, तर तुम्ही भगवान विष्णूंची जी काही पूजा अर्चना करता येईल ती करा. मग विष्णू सहस्त्रनामचा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करा. ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. पुढची राशी मकर राशी. मकर राशी करता जर का शुभ लाभ किंवा परिणाम किंवा शुभ योग गोष्टी काय घडतील? शुभ योग काय आहेत? हे बघायला गेलं तर तुम्ही ज्या काही पार्टनरशिपमध्ये काम करत असाल, तर तुमच्या पार्टनरशिपमध्ये तुम्हाला संयुक्तपणे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अ, वैवाहिक जोडीदाराकडून किंवा त्या पार्टनरकडून अ, तुम्हाला लाभ मिळायची शक्यता आहे. जे कोणी कर्जामध्ये अडकलेले ते कर्ज फेडण्यात तुम्हाला मदत मिळेल किंवा कर्ज फेडण्यात यश येईल किंवा कर्जाचा बोजा थोडासा तरी तुमचा हलका होईल. अ, आरोग्य आणि मानसिक ताण वाढायची शक्यता आहे. तर त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. अचानक धनलाभ होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत जी काही मेहनत करत होता, घेत होता, त्याचं तुम्हाला क्रेडिट मिळत नव्हतं. मनासारखं फळ मिळत नव्हतं, तर त्याचा मनासारखं फळ मिळायची शक्यता आहे. काळजी म्हणाल तर मगाशी म्हणालो तसं, की आरोग्य आणि मानसिक ताण तुमचे वाढणार आहेत, तर त्याच्याकडे लक्ष द्या. आर्थिक व्यवहार जपून करा. वाद-विवादापासून शक्यतोवर दूर राहा. आर्थिक स्वरूपाची कुठलीही जोखीम घेणं टाळा आणि वादावादीमुळे कामात काही विलंब होऊ शकतो, तर शक्यतो वादच टाळा, म्हणजे कामात विलंब होणार नाही. बरोबर ना? उपाय म्हणून काय कराल ना, तर मकर राशीच्या लोकांनी, मकर राशीचे स्वामी शनी महाराज आहेत, त्यांची उपासना करा. मग दशरथ कृत शनी स्तोत्राचं पठण करा, हनुमान चालीसाचं पठण करा, शनी चालीसाचं पठण करा. बरोबर आहे? पुढची राशी कुंभ राशी. कुंभ राशीला जर का शुभ लाभ, शुभ योग, शुभ परिणाम, शुभ फलित यांचा विचार करायला गेलं, तर विवाहाचे योग सगळ्यात स्ट्रॉंग ज्या 2-3 राशींकरता बनणार आहेत. विवाह जमण्याचे, विवाह ठरण्याचे, विवाह फायनल होण्याचे, हे जे योग आहेत ते तुमच्याकरता सगळ्यात जास्त स्ट्रॉंग आहेत. एक, नातेसंबंधामध्ये सुधारणा होणं, नवनवीन नाते जोडली जाणं किंवा आपण काय म्हणतो ना, विवाह ठरणार आहे म्हणजे नवीन नातं जोडलं जाणार आहे ना, बरोबर का नाही? त्यामुळे नातेसंबंधामध्ये सुधारणा होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होणार आहे, तर ती जुनी नाती जी काही कारणास्तव तुटली होती किंवा अंतर पडलं होतं, तर ते अंतर आता कमी होणार आहे. बरोबर आहे? अ, मात्र याचा परिणाम स्वरूप तुम्हाला आपण काय म्हणतो ना, की काळजीच्या बाबतीत म्हणलं तर बोलताना संयम ठेवा. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. मग तो नवीन येणारा असू द्यात किंवा जे वैवाहिक आहेत ते असू द्यात. तर त्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. अ, काही अडचणी येऊ शकतात किंवा आपण काय म्हणतो ना त्याला अ, बोलताना थोडंसं काहीतरी जरा आपण काय म्हणतो त्याला ना 19-20 होणं किंवा बोलताना चुकीचं बोलणं झालं.
किंवा चुकीच्या ठिकाणी चुकीचं बोलणं जाणं, हे टाळा. तुम्हाला सगळ्यात जास्त काळजी घेण्याचे काम आहे. जोडीदाराची वाद, भागीदारी तणाव या गोष्टी घडणार आहेत. परंतु व्यावसायिक भागीदारीतून तुम्हाला फायदा देखील तेवढाच पदरात पडणार आहे. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत बरं का. जे व्यावसायिक आहेत, भागीदारीमध्ये जे व्यवसाय करतात, कुंभ राशीचे त्यांच्याकरता दोन्ही गोष्टी आहेत. भागीदारीतील व्यवसायातून फायदा देखील आहे आणि तिथे काही प्रकारचे तणाव, काही प्रकारचे वादावादीचे प्रसंग येण्याची शक्यता आहे. तर त्याची फक्त काळजी घ्या. बोलताना संयम ठेवा. मगाशी म्हणालो तसं जोडीदाराच्या भावनांचा, विचारांचा किंवा त्यांच्या काय म्हणतो ना आपण टाईम टेबलचा विचार करून मग पुढचे पावलं उचला. उपाय म्हणून काय करा ना, तर सगळ्यात बेस्ट तुमच्याकरता एकच आहे. श्रावण महिना पण चालू आहे. भगवान शंकराची पूजा आराधना करा. भगवान शंकराला आपण म्हणतो ना, अभिषेक करा पाण्याचा. निळा रंग वापरा. निळ्या रंगाचे कपडे दान करा. पुढची राशी, शेवटची राशी मीन राशी. मीन राशी करता आपण काय म्हणतो त्याला, शुभ लाभ, शुभ परिणाम, शुभ योग. ज्या काही 2-3 राशी ना फायदे होणार आहेत या संपूर्ण काळात, त्यात एक मीन राशी देखील आहे. भले शनी तिथं आता वक्री आहेत. शनी आहे तिथं पण तो वक्री आहेत. परंतु बाकीच्या ग्रहांचं जे गोचर आहे, सूर्य, बुध, शुक्र आणि गुरूचं पुनर्वसू नक्षत्रातून भ्रमण, हे तुम्हाला बऱ्यापैकी लाभ पवित्रात पडून देणार आहे. नोकरीमध्ये प्रगती, व्यवसायामध्ये प्रगती, धंद्यामध्ये प्रगती. आरोग्याच्या त्या तक्रारी तुमच्या ज्या असतील त्या आता हळू दूर होतील. त्याचबरोबर शत्रूंवर तुम्ही तुमचे विजय मिळवाल. मग ते गुप्त शत्रू असू द्यात किंवा खुले शत्रू असू द्यात. कामाच्या ठिकाणी कामामुळे कामाशी संबंधित तुमचं कौतुक होईल. नोकरीमध्ये पदोन्नतीची शक्यता आहे किंवा आपण काय म्हणतो त्याला, तुम्ही जे कोणी नोकरी बदलायचा प्रयत्न करतायत, त्यांना नवीन प्रमोशन झालेल्या किंवा प्रमोशन होईल असा जॉब मिळायची शक्यता आहे. काळजी म्हणाल तर तुम्ही जास्त विचार करता, त्या जास्त विचार करू नका. एक खर्च नियंत्रणात ठेवा. शारीरिक आणि मानसिक तणाव, ताण तुमच्यावरती येतोय, येणार आहे असं जाणवलं तर त्याची काळजी घ्यायला सुरुवात करा. योग्य तेवढी काय म्हणतो ना विश्रांती घ्या. आहार व्यवस्थित ठेवा. जेवढी गरजेचं आहे तेवढा आहार ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं जास्त विचार तुम्ही करू नका. मला तर असं दिसतंय ना, की मीन राशी जातकांना शारीरिकपेक्षा मानसिक थकवाच जास्त येणार आहे. कारण तुमच्या जास्त विचार करण्याच्या सवयीमुळे. नोकरीमध्ये निश्चितपणे पदोन्नती होणार आहे म्हणजे दबाव वाढणार आहे. तर ते दबाव कुठल्या स्वरूपाचा वाढणार आहे? नोकरीमध्ये पदोन्नती होती म्हणजे काय जॉब प्रोफाइल मिळतोय किंवा काय कामाचं स्वरूप आहे ते समजून घेऊन त्यानुसार तुमचं कामाचं नेचर ठेवा किंवा काम करा. म्हणजे तो दबाव तुम्ही थोडासा सहन करू शकाल. उपाय म्हणून तर तुमच्याकरता फक्त एकच आहे मीन राशीकरता. दररोज सकाळी अ, एक माळ 108 मण्यांची एक माळ ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आणि त्यानंतरच घराबाहेर कामाला वगैरे बाहेर पडा. मित्रांनो, ग्रहांचा हा जो काही बदल हे होतं 12 राशींच्या सर्व जातकांना मिळणारे शुभ लाभ, शुभ योग, शुभ परिणाम, शुभ फलित. त्याचबरोबर काय काळजी घेतली पाहिजे, काय करायला नाही पाहिजे आणि काय उपाय हे आपण पाहिलं. मित्रांनो, ग्रहांचा हा बदल संधी आणि परीक्षा दोन्ही घेऊन येत असतो. योग्य सावधानता, योग्य उपाय, योग्य ती काळजी आणि ग्रहांचा मेसेज जर का लक्षात घेतला ना, तर आपल्याला काळाचं गणित किंवा येणाऱ्या काळाचे काय मेसेज आहे पुढील, तो समजून घेऊन त्यानुसार आपल्याला स्वतःचं वर्तणूक ठेवता येते, स्वतःचं बोलणं ठेवता येतं, स्वतःचे खर्च ठेवता येतात, स्वतःचे रागावरती नियंत्रण कसं पाळायचं हे बऱ्याच जणांना सांगितलंय. बोलण्याचे शब्द निवड कशी चुकू नये, चुकीच्या ठिकाणी कसे चुकीचे शब्द वापरले जाऊ नयेत किंवा बोलताना कुणाचाही अपमान होईल अशा प्रकारचं तुमच्याकडून बोलणं आणि वर्तणूक व्हायला नको. हे जर का तुम्ही सावधानता पाळली, योग्य ते उपाय केले, तुमच्या जीवनामध्ये अधिकच शुभ फलित प्राप्त होतील किंवा जी शुभ फलित आहेत ना, त्याचं शुभत्व तुम्हाला प्राप्त होईल. बरोबर आहे ना? मित्रांनो, हा माझा छोटासा प्रयत्न होता, की ऑगस्ट महिन्यामधलं एकूणातच ग्रहगोचर सर्व 12च्या 12 राशींना कुठल्या क्षेत्रामध्ये शुभ फलित, शुभ परिणाम, शुभ फळ प्रदान करणार आहे, देणार आहे हे बघणारा आणि त्याचबरोबर काय काळजी घेतली पाहिजे. धोके नाही म्हणणार त्याला, काय काळजी घेतली पाहिजे का काही संभाव्य त्रास होऊ शकतात तुम्हाला, हे पाहण्याचा प्रयत्न केला आहे या व्हिडिओमध्ये. आशा करतो, की हा व्हिडिओ जर का तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, आवडला असेल आणि सांगितलेली माहिती तुमच्याशी मॅच होत असेल तुमच्या आत्ताच्या परिस्थितीशी,
तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिचितांबरोबर या चॅनलला लाईक करून त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. मनःपूर्वक धन्यवाद.